नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज फायनल जी आहे टाटा हॅरियर.EV जे ती या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याची डिटेलमध्ये जे माहिती जाणून घेणार आहे। याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत, याचे कीचे फीचर्स जे आहेत, ऑटो पार्क, ऑटो असिस्ट जे फ्रंट रिअरमध्ये जे गाडी मूव्ह होते, सगळं या ठिकाणी जाणून घेणार आहे। याच्यामध्ये स्पेस किती, याचं चार्जिंग टाईम काय आहे, याची रेंज काय, याच्यामध्ये 2 बॅटरी पॅक्स येतात त्याच्याबद्दल, सोबतच जे याच्या प्राईसच्या बाबतीत जे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहे। तर मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण असं जे कार बाईक कमर्शियल व्हेकलचे व्हिडिओ जे तुम्हाला एकाच चॅनलवरती या ठिकाणी अवेलेबल होतील। फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगतो, थोडीशी कार या ठिकाणी जे खराब आहे, कारण की काही त्याला सर्टन रिझन्स आहेत, पण तेवढं चालून घ्या, त्यासाठी सॉरी। तर या ठिकाणी आपण की पाहूयात। प्रथमतः की जर पाहिजे काही या प्रकारे तुम्हाला राऊंड की या ठिकाणी पाहायला भेटते। याच्यामध्ये तुम्हाला जे लॉक अनलॉक, लाईट ऑन ऑफ करण्याचे बटन सोबतच या ठिकाणी जर पाहिजे झालं तर यामध्ये तुम्ही बूट जे ओपन करू शकता। होल्ड केल्यानंतर गाडी तुमची ऑन होणार आहे। सोबतच जे हे गाडीच्या बाहेरून तुम्ही जे पार्किंग करण्यासाठी जे हे बटन आहे, सोबतच गाडी पुढे मागे घ्यायचं ह्युमन मोडमध्ये ते या ठिकाणी दाखवणार आहे। त्याआधी जे आपण याच्या बॅटरी पॅकबद्दल बोलूयात। यामध्ये तुम्हाला जे 2 बॅटरी पॅक या ठिकाणी ऑफर केलेले आहेत, 65 kWh आणि 75 kWh। दोन्हीचं जे तुम्हाला रेंज डिफरंट या ठिकाणी भेटते। जो की 75 kWhचा जो बॅटरी पॅक असणार आहे, त्यामुळे तुम्हाला 627 किलोमीटर म्हणजे 627 किलोमीटरची रेंज या ठिकाणी भेटणार आहे। रिअल वर्ल्ड रेंजचं जर बोलायचं झालं तर तुम्हाला 500 ते 505, 510 अशी जे रेंज तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। सोबतच जो 65 kWhचा बॅटरी पॅक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे 548 किलोमीटरची रेंज या ठिकाणी ऑफर केलेली आहे। त्याची पण रिअल वर्ल्ड रेंज जी आहे ती पण या ठिकाणी तुम्हाला लगभग जे 400-450 किलोमीटर एक्झॅक्ट व्हॅल्यू जे तुम्हाला स्क्रीनवरती शो होतीलच। तर काही या प्रकारे याचे जे बॅटरीचे पॅक होते। सोबतच या ठिकाणी जर पाहिजे झालं, याच्यामध्ये जे तुम्हाला 7.2 kWhचा जो AC चार्जर या ठिकाणी पाहायला भेटतो। सोबतच एक 120 kWhचा DC फास्ट चार्जर या ठिकाणी पाहायला भेटतो, ज्याच्या थ्रू जे तुम्ही गाडी फक्त 15 मिनिटं जे चार्ज केल्यानंतर तुम्ही अराउंड 200 किलोमीटर्स या ठिकाणी गाडी ड्राईव्ह करू शकता। ती एक चांगली गोष्ट आहे। सो आता मी तुम्हाला जे याचं फ्रंट आणि रिअरमध्ये जे आपण मूव्ह करतो गाडी, किंवा जे सुमन मोड जे याला म्हणतात, ते या ठिकाणी दाखवणार। तर गाडी आता फर्स्ट ऑफ ऑल जे लॉक आहे, तर मी जे या ठिकाणी कीवरती बटन होल्ड करणार आहे। होल्ड केल्यानंतर काय होणार, बेसिकली गाडी ऑन होणार आहे। ऑन झाल्यानंतर जे तुम्हाला काय करायचं, तर गाडी मूव्ह करायची, समजा पुढे किंवा मागे या ठिकाणी मूव्ह करायची। मी या ठिकाणी तिला फ्रंटला मूव्ह करतो, थोडासा वेळ घेते गाडी या ठिकाणी। मिरर अनफोल्ड झालं आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। वेळ घेण्यामागचं कारण काय, तर पुढचे सराउंडिंग, मागचे सराउंडिंग जे ते या ठिकाणी गाडी डिटेक्ट करते आणि त्यानुसार जे गाडी या ठिकाणी पुढे मागे मूव्ह होते। जसं तुम्ही पाहू शकता, गाडी स्लोली या ठिकाणी हळूहळू पुढे आलेली आहे। तर काही या प्रकारे जे तुम्ही हिला पुढे घेऊ शकता। गाडीच्या आतमध्ये कोणी नाही आहे, जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कोणीच आतमध्ये नाही आहे। सेम ॲज इट इज जे तुम्ही या ठिकाणी रिव्हर्स पण घेऊ शकता। कीलेस म्हणजे ड्रायव्हरलेस जे या ठिकाणी काम सगळं तुम्हाला पाहायला भेटतंय। थोडासा वेळ घेते, कारण की जे क्विकली होऊ शकत नाही, सराउंडिंग वगैरे चेक जे सगळे या ठिकाणी करूनच जे गाडी मूवमेंट या ठिकाणी करते। जसं की तुम्ही पाहू शकता, गाडी जे रिव्हर्समध्ये या ठिकाणी जायला लागलेली आहे। तर हे जे काही या प्रकारचे याचे फीचर्स आहेत टाटाच्या हॅरियर.EVचे, हे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा। पहिलं जर पाहिजे झालं तर ही गाडी जी आहे तुम्ही 5 प्रकारे जे या ठिकाणी ॲक्सेस करू शकता, म्हणजे जे की थ्रू आपण तुम्ही अनलॉक करू शकता। सोबतच जसं तुम्ही कारच्या जवळ जाल तसं स्मार्ट अप्रोच थ्रू जे ही कार अनलॉक होणार आहे। सेकंड थिंग जर पाहिजे झाली, तर तुम्हाला जे या ठिकाणी रिक्वेस्ट सेन्सर पाहायला भेटतो। सोबतच तुम्हाला जे हे स्मार्ट कार्ड जे या ठिकाणी पाहायला भेटतं, जे की काही या प्रकारे जे जसं तुम्ही हे इथे लावाल, टॅप कराल, तसं जे या ठिकाणी तुमची गाडी अनलॉक होणार आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, लॉक सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता। सोबतच जे 5वी गोष्ट म्हणजे तुम्ही मोबाईल थ्रू सुद्धा कार जे लॉक अनलॉक या ठिकाणी करू शकता। तर फर्स्ट ऑफ ऑल जाऊयात आपण गाडीकडे आणि या ठिकाणी सगळं पाहूयात। फ्रंटमध्ये जर पाहिजे झालं काय, या प्रकारचे लुक्स आहेत। ग्रिल जे तुम्हाला हॅरियर EVची पेक्षा डिफरंट या ठिकाणी पाहायला भेटते, कारण की ही हॅरियर जी आईस म्हणजे पेट्रोल व्हेरियंट येतं त्याच्यापेक्षा डिफरंट या ठिकाणी पाहायला भेटते, कारण इकडे जे EV आहे सगळं थोडंसं जे पॅक वगैरे असतं। फ्रंटमध्ये जे तुम्हाला EVचा लोगो या ठिकाणी पाहायला भेटतो। सोबत फ्रंट कॅमेरा या ठिकाणी आहे। तुम्हाला LED हेडलाईट्स या ठिकाणी पाहायला भेटतात, कनेक्टेड LED DRLs आहेत। ॲडासचं लेवल 2 जे या ठिकाणी तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर केलेलं आहे, जो की ज्याची खास गोष्ट जी अशी आहे की जे लो स्पीडला या ठिकाणी वर्क करतं, ती एक चांगली गोष्ट। म्हणजे आपण आतापर्यंत जे ॲडासचे फीचर्स बघितले गाड्यांमध्ये, ते कसे हाय स्पीडला किंवा अबो 40 किलोमीटरच्या स्पीडला या ठिकाणी काम करायचे, पण टाटाने क्लेम केले की लो स्पीडला सुद्धा या ठिकाणी जे
ह्याचे 1800 फीचर्स या ठिकाणी काम करणार आहेत. तर काही या प्रकारे फ्रंट होता. फ्रंटमध्ये तुम्हाला फ्रंटसुद्धा या ठिकाणी पाहायला भेटते, ज्याच्यामध्ये तुम्ही जे 35 लिटरचं तुम्हाला स्पेस या ठिकाणी पाहायला भेटतो. 17 kg मॅक्झिमम वेट जे तुम्ही टाकून या ठिकाणी गाडी चालवू शकता. साईड प्रोफाईल जर पाहिजे झाली, साईडमध्ये तुम्हाला काही या प्रकारे ह्याचे लुक्स पाहायला भेटतात. मध्ये तुम्हाला जे या ठिकाणी 19 इंचेस आहेत अलॉय व्हील्स या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्याची काही ह्या प्रकारे डिझाईन आहे. डिझाईन थोडीशी वेगळी आहे, EV आहे, त्यामुळे थोडंसं पॅक डिझाईन या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. .EVची बॅजिंग जी या ठिकाणी डोअरवरती आहे. सोबतच जे काही या प्रकारे रिक्वेस्ट सेन्सर वगैरे तुम्हाला पॅसेंजर साईडला पण या ठिकाणी पाहायला भेटतो. इकडे जे साईड कॅमेराची प्लेसमेंट आहे. साईडमधून जर पाहिजे झालं काय सेम जे ॲज तुम्हाला हॅरियरच्या जे पेट्रोल व्हेरियंट येतं त्याप्रमाणेच पाहायला भेटतं. इकडे जर पाहिलं ना तुम्हाला क्वाड व्हील ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे बेसिकली काय, ज्या EV आत्तापर्यंत येत होता त्याला फ्रंटमध्ये या ठिकाणी जे मोटर असायचे किंवा रिअरमध्ये असायचा, मोस्ट ऑफ द टाटाच्या मोस्ट ऑफ द याच्यात फ्रंटमध्येच असायच्या. पण आता जे त्यांनी ड्युअल मोटर या ठिकाणी दिलं आहे फ्रंटमध्ये सुद्धा आणि रिअरमध्ये सुद्धा, ज्याच्या थ्रू जे तुम्ही ऑफ रोडिंग इझिली करू शकता. म्हणजेच टाटाची तब्बल सफारी नंतरची पहिली गाडी या ठिकाणी आहे जी की 4x4 मध्ये येते. हा ही डिझेल पेट्रोल नाही आहे, पण EVमध्ये यांनी जे क्वाड व्हील ड्राईव्ह या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे कोणताही रस्ता असो, काहीही असो, कशीही या ठिकाणी जाते. जसं की तुम्ही आधी व्हिडिओ पाहिले असतील, यांनी जे 11 रॉक जो आहे तो या ठिकाणी क्लाइंब केलेला होता. बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या होत्या. त्यासाठी जे परफेक्ट कॅपेबल जे गाडी या ठिकाणी टाटाने बनवायचा प्रयत्न केला आहे. रिअरमध्ये जर पाहिजे झालं काही या प्रकारे रिअरमध्ये तुम्हाला लुक्स या ठिकाणी पाहायला भेटतात. कनेक्टेड LED टेल लॅम्प या ठिकाणी आहेत. रिव्हर्स कॅमेरा या ठिकाणी, सेंटरला पाहिलं टाटाचा लोगो आहे. हॅरियर .EVची बॅजिंग आहे. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आहे. तुम्हाला डिफॉगर या ठिकाणी पाहायला भेटतं. वायपर, वॉशर फ्लूइड सगळं या ठिकाणी आहे. पण हा जो कॅमेरा ना मित्रांनो, हा जर पाहिलात ना तुम्ही, तर रिअर व्ह्यू मिरर जो आयर व्ह्यू मी येतो आतमध्ये, त्याचा व्ह्यू जो तुम्हाला HD मध्ये बाहेरूनच या ठिकाणी भेटणार आहे. तो मी तुम्हाला आत जाऊन दाखवतोच. याचं बूट जे तुम्ही की थ्रू ओपन करू शकता. सोबतच जे या ठिकाणी आतमध्ये जाऊन सुद्धा ओपन करू शकता. आणखीन जर पाहिजे झालं गेस्चर थ्रू पण ओपन करू शकता. सध्या आपण जे या ठिकाणी बटन थ्रू या ठिकाणी ओपन करूया त्याचं बूट. तुम्ही बटन प्रेस केलं तर काही या प्रकारे इलेक्ट्रॉनिकली जे याचं बूट या ठिकाणी ओपन होतं. क्लोज सुद्धा करू शकता तुम्ही इलेक्ट्रॉनिकली. याचा बूट स्पेस जर पाहिजे झालं तुम्हाला जे 502 लिटरचा मॅसिव्ह असा बूट स्पेस या ठिकाणी पाहायला भेटतो. पार्सल ट्रे या ठिकाणी आहे. सध्या इथे जे चार्जर या ठिकाणी ठेवलेला आहे. काही या प्रकारचा बूट होता. करूया त्याला क्लोज. रिव्हरमध्ये पाहिलं तर बंपरचं काही या प्रकारचं डिझाईन आहे. 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. रिफ्लेक्टर आहे. रिव्हर्स लाईट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. सोबतच जर पाहिलं तर काही या प्रकारे जे 6 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी आहेत. करेक्शन. इकडे जर पाहिजे झालं साईडून काही या प्रकारे लुक आहे. इकडून तुम्ही जे याला चार्ज करू शकता. इथे जे काही या प्रकारे तुमचा चार्जर बसणार आहे. AC-DC दोन्ही चार्जर आहेत. क्वार्टर पॅनलचे डिझाईन जर पाहिलं तर काही या प्रकारचं साईड लुक्स आहेत. तुम्ही ओव्हरऑल जे लुक काही या प्रकारे घेऊ शकता. तर जाऊयात आपण जे रिअर सीट्समध्ये म्हणजेच सेकंड रोमध्ये त्यात जर डोअर ट्रिम पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला डोअर ट्रिम या ठिकाणी पाहायला भेटतं. डिझाईन खूपच जबरदस्त डिझाईन आहे. इथे जे तुम्हाला लाईट या ठिकाणी पाहायला भेटते, ही लाईट आहे ना खूप कामाची हायवे वगैरेवरती. इथे जर पाहिलं तर काही या प्रकारे जे तुम्हाला डोअर लॉक अनलॉक करण्यासाठी जे लिव्हर आहे, हँडल आहे, विंडो अप अँड डाऊन करण्यासाठी बटन आहे. सोबतच जे सनशेड जे तुम्हाला या ठिकाणी इन्क्लुडिंगच पाहायला भेटतात. म्हणजे कोणतंही तुम्हाला एक्सटर्नल काम या ठिकाणी करायची गरज नाही आहे. इथे जे तुमचं 1 लिटरची बॉटल आरामात या ठिकाणी बसणार. इथे सुद्धा थोडा स्टोरेज स्पेस या ठिकाणी दिलेला आहे. खाली पाहिलं तर इथे JBLचा स्पीकर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो. वरती ट्विटर या ठिकाणी आहे. तर सीट्स जर पाहिजे झालं तुम्हाला काही या प्रकारे सीट्स पाहायला भेटतात. हेडरेस्ट 2च आहेत, पण जे 2 आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कुशनिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. जास्त कम्फर्ट या ठिकाणी तुम्हाला भेटतो. सोबत जर पाहिजे झालं सीट जे सॉफ्ट आहेत. आणखीन जर पाहिजे झालं 3.3 सीट बेल्ट या ठिकाणी ऑफर केले आहेत. सेंटरमध्ये तुम्हाला आर्मरेस्ट आहे विथ कप होल्डर आहे. आयसोफिक्स चाइल्ड माऊस या ठिकाणी पाहायला भेटतात. इझिली जे तुम्ही आज जाऊ येऊ शकता, कारण इथे जे तुम्हाला फूड स्टेप या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे. फर्स्ट इन दिस सेगमेंट जे तुम्हाला या ठिकाणी फूड स्टेप या ठिकाणी दिलेला आहे. तर जाऊयात आपण आतमध्ये. सीट जे ती माझ्या हिशोबाने व्यवस्थित ॲडजस्ट आहे. तर या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर लेग रूम जे जबरदस्त लेग रूम या ठिकाणी. अंडर थाय सपोर्ट जर पाहिजे झाला, खरंच जे काम या ठिकाणी उत्तम या ठिकाणी टाटाने केलेलं आहे. अंडर थाय सपोर्टमध्ये काहीही कमी नाही आहे. व्यवस्थित जे तुमचे जर 6 फूट 1 इंच 6 फूट 2 इंच हाईट असेल तर व्यवस्थित तुम्ही इथे बसून जे ट्रॅव्हल करू शकता. वरती जर पाहिलं पॅनोरामिक सनरूफ या ठिकाणी आहे. इथे जे ग्रॅब हँडल तुम्हाला पाहायला भेटते. LED लाईट या ठिकाणी दिली आहे. एअरबॅगची बॅजिंग आहे. तुम्हाला जे 7 एअरबॅग्स या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि टाटा म्हणल्यावरती सेफ्टीचा काहीच तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे. 5 स्टार सेफ्टी रेटिंग या ठिकाणी जे
टाटा हॅरियर.EV सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेली आहे. आणखीन जर पाहिजे झालं तुम्हाला जे 65 वॅटचं चार्जर या ठिकाणी पाहायला भेटतं. 2 Type-C केबल आहे तिथे. मोबाईल होल्ड करण्यासाठी तुम्हाला दिलेलं स्पेसिफिकली जागा आहे. ACची प्लेसमेंट जे तुम्हाला बी पिलरवरती व्हर्टिकली पाहायला भेटते ती एक चांगली गोष्ट, म्हणजे व्यवस्थित व्हेंटिलेशन जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. जर मागूनच फ्रंट जे या ठिकाणी डॅशबोर्ड वगैरे पाहायचं झालं तर काही या प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड पाहायला भेटतोय. डॅशबोर्डवरती जे एक पियानो ब्लॅक फिनिशिंग आहे, सोबतच ॲम्बियंट लाइटिंग तुम्हाला पाहायला भेटते. इथे जर पाहिलं ना, ही जी मेन गोष्ट तुम्हाला पाहायला भेटते सेगमेंटमध्ये जे सगळ्यात मोठा QHD डिस्प्ले जो सॅमसंगचा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. 14.5 इंच जे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीन पाहायला भेटते, म्हणजे यामध्ये जे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये एखादा टॅबलेट ठेवल्यासारखं जे या ठिकाणी फील होणार आहे. त्याच्यामध्ये फीचर्ससुद्धा खूप आहेत. सोबतच जरा वरती जर इकडे पाहिलं तर तुम्हाला जे या ठिकाणी सनरूफचे कंट्रोल्स पाहायला भेटतात. SOS बटन आहे, LED लाईट दिलेली आहे. आणि हे जर पाहिलं तुम्हाला इथे जे माझं बोट आहे, हा जो रिअरचा जो अँटिनावरचा जो कॅमेरा होता ना, तो एक्झॅक्टली ह्या गोष्टीसाठी होता. HD रिअर व्ह्यू जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. सोबतच हा जो आहे डॅश कॅमचं सुद्धा या ठिकाणी काम करणार आहे, जसं की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. इथे जर तुम्ही पाहिलं झूम लॉक स्नॅप वगैरे जे तुम्ही करू शकता आणि QR कोड थ्रू जे तुम्ही मोबाईलवरती तुमचे जे सगळे फुटेजेस या ठिकाणी घेऊ शकता. व्ह्यूमध्ये जर गेलात तुम्ही, ॲक्च्युली काय आहे ना, याचे बटन्स आहेत तिकडे खाली आहेत. तर काही या प्रकारचे तुम्ही फ्रंट आणि रिअर दोन्ही एकत्र जे या ठिकाणी डॅश कॅमचे व्ह्यू घेऊ शकता, कारण याच्या पाठीमागे सुद्धा एक डॅश कॅम आहे. स्प्लिट व्ह्यू काही या प्रकारे तुम्हाला पाहायला भेटतो. आपण फ्रंटमध्ये जाऊन पाहूयात. झालं तुम्हाला 6 वे पॉवर ॲडजस्टेबल सीट या ठिकाणी पाहायला भेटते. को पॅसेंजरचे सीट जे तुम्हाला 4 वे पॉवर ॲडजस्टेबल सीट या ठिकाणी मिळते. इथं जर पाहिजे झालं तुम्ही जे 3 मेमरी फंक्शन या ठिकाणी तुम्हाला सीटमध्ये पाहायला भेटतं. सोबतच दोन्ही सीट जे व्हेंटिलेटेड आहेत आणि ज्यावेळेला डोर ओपन क्लोज कराल त्यावेळेला तुम्हाला वेलकम सुद्धा करणार आहेत. आता आपण ड्रायव्हर सीटवरती आता जे 1 बाय 1 याचे फीचर्स आहेत आपण पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल जर पाहिलं ड्रायव्हिंग, तुम्हाला जे स्टिअरिंग व्हील जे ते या ठिकाणी एकदम स्मूथ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. जसं की एकदम तुम्ही एका बोटाने जरी फिरवायचं म्हणलं तरी तुम्ही या ठिकाणी फिरवू शकता. सोबतच इकडे जर पाहिजे तुम्हाला जे 10.25 इंचेस या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी पाहायला भेटतं. सोबतच इकडे पाहिलं तुम्हाला जे पॅडल शिफ्टर्स या ठिकाणी पाहायला भेटतात, जे की इकडे काही या प्रकारे टाटाचे इल्युमिनेटेड लोगो आहे. लेफ्ट साईडून जे तुम्ही या ठिकाणी स्क्रीन भली मोठी कंट्रोल करू शकता. राईट साईड जे क्रूज कंट्रोल वगैरे जे पाहायला भेटतात. सोबतच इकडे जर पाहिजे तुम्हाला ड्रायव्हर असिस्टन्स, व्हेकल इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये TPMS, एनर्जी फ्लो जो आहे तो या ठिकाणी पाहायला भेटतं. मीडिया, नॅव्हिगेशन, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटतात. रेंज किती आहे ती या ठिकाणी कळते. राईट साईडला तुमची जे स्पीड या ठिकाणी कळणार आहे. याच्यामध्ये जे टोटली तुम्हाला 3 मोड्स या ठिकाणी पाहायला भेटतात, जसं की सिटी Activated. बूस्ट, सिटी, सोबतच स्पोर्ट्स मोड, हे जे मोड ते या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. इथे तुम्ही मिडलमध्ये पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळे टेरेनचे जे आहेत टोटली 6 टेरेनचे 6 मोड या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. Snow or grass mode activated. जसं तुम्ही मोड चेंज करा तसं या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले मेन आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये या ठिकाणी शो होणार आहे कोणता मोड आहे. या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला जे काही या प्रकारे प्रीमियम गिअर लेवल म्हणजे पाहायला भेटतो, जो गिअर शिफ्टर आहे. इकडे जर पाहिलं तर पार्किंग ब्रेक या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. ऑटो होल्ड या ठिकाणी आहे, ही जी की मी इथे ठेवली आहे. इथे 2 ग्लास होल्डर या ठिकाणी पाहायला भेटतात. सोबतच इथे कूल्ड ग्लोब बॉक्स पाहायला भेटतो. 12 वॉल्ट सॉकेट आहे. सोबतच Type-C टाईप आहे. 2 चार्जिंग टाईप जे तुम्हाला पोर्ट या ठिकाणी पाहायला भेटतात. सेंटरचा जर कन्सोल बघितला, जे ड्युअल झोन AC क्लायमेट कंट्रोल या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याच्यामध्ये जे इथे बटन दिलेत ही खूप चांगली गोष्ट आहे. इथून जे चार्जर ओपन क्लोज करू शकता. इथून जे फॅन स्पीड म्हणजे कूलिंग तुम्ही अप डाऊन करू शकता. लेफ्ट साईडचं ह्या साईड, इकडून राईट साईडचं. सोबतच जे इकडे तुम्हाला जे काही या प्रकारे कॅमेरा व्ह्यू या ठिकाणी पाहायला भेटणार. 360 इथे लिहिलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये 570 डिग्रीचा कॅमेरा व्ह्यू येतो. तो कसा मी ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. जर कॉर्नरमध्ये सेटिंगमध्ये गेलात, सेटिंगमध्ये गेल्यानंतर जे तुम्हाला कन्व्हिनियन्स सेटिंग या ठिकाणी मध्ये गेल्यानंतर ट्रान्सपरंट व्ह्यू तुम्हाला ऑन करायचा आहे. तो केल्यानंतर जे तुम्हाला ॲक्च्युअली याच्या खालचं अंडर बॉडी जे ते या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे ऑफ रोडिंग करताना काहीच तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज नाही आहे. सोबतच जर पाहिलं तर तुम्हाला 3D या प्रकारे काही या प्रकारे व्ह्यू पाहायला भेटतोय. तर असं काही या प्रकारे आहे. सोबतच जर पाहिजे झालं तर तुम्हाला जे याच्यामध्ये भरपूर सारे फीचर्स पाहायला भेटतात. तर 1 बाय 1 पाहिजे झालं तर तुम्हाला याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले या ठिकाणी पाहायला भेटतं. सोबतच जे इन कार पेमेंटचं ऑप्शन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. सोबतच अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. आर्केड EV जे याच्या थ्रू तुम्ही इथे जे गेम वगैरे खेळू शकता. बाकी जर पाहिजे झालं तर क्लायमेट वगैरे हे सगळं पाहायला भेटतात. JBLचं जो आहे तुम्हाला 10 स्पीकर या ठिकाणी पाहायला भेटतात.
विथ इन्क्लुडिंग सब वूफर जो की मागे आहे. ट्विटर या ठिकाणी आहेत, ज्याच्यामुळे जे साऊंड क्वालिटी ना तुम्हाला नेक्स्ट लेवल या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ऑटो पार्क असिस्ट जे ते फीचर या ठिकाणी आहे, म्हणजे तुम्ही जर कुठे बाहेर चालला असेल कंजेस्टेड ठिकाणी तुम्हाला जर पार्क करायचे तर ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. काही या प्रकारचे याचा डिस्प्ले या ठिकाणी होता. सोबतच जर पाहिलं या ठिकाणी तुम्हाला ग्लव बॉक्स या ठिकाणी पाहायला भेटतो, ज्याच्यामध्ये भरपूर स्पेस आहे. स्प्लिट या ठिकाणी स्टोरेज आहे, ते एक चांगली गोष्ट आहे. या प्रकारे जे इंटिरियर होतं. तर जाऊयात आपण बाहेर आणि बोलूया त्याच्या प्राईसच्या बाबतीत. तर मित्रांनो आलो आहोत आपण बाहेर. जर बोलायचं झालं याच्या प्राईसच्या बाबतीत तर तुम्हाला जे एक शोरूम प्राईस येते 21,59,000 यापासून जे स्टार्ट होते आणि टॉप जसं व्हेरियंटवरती जाल तसं त्याचं प्राईस इन्क्रीज होते. तुम्हाला ॲक्च्युअल एक्झॅक्ट प्राईस जी या ठिकाणी डिस्प्ले होईल स्क्रीनवरती. तर मित्रांनो काही या प्रकारे होते टाटाची Harrier.ev, एक फीचर लोडेड गाडी जी की येते 4x4 म्हणजे क्वाड व्हील ड्राईव्ह या सेटअपसोबत. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच जे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटणार आहेत. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सीट बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा.